अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख तर शहांकडून शिवरायांचा अवमान, त्यांचा कडेलोट करा राऊतांची मागणी। तर एसएनसी आणि मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली की नाही, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला। छत्रपतींच्या वंशजांना वक्तव्याचा त्रास व्हायला हवा होता। शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते, काहीतरी विपरीत घडवण्याचं काम काही लोक मुद्दाम करतायत। संजय राऊतांच्या टीकेवर मुनगंटीवारांचं उत्तर। संजय राऊतांच्या वक्तव्यांना कुणीच गांभीर्यानं घेत नाही, राऊतांच्या टीकेनंतर निरुपम यांचं प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत पाऊण तास चर्चा, तर वित्त विभागाच्या निधी वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा। तुम्ही महायुतीसाठी जे काही त्याग आणि योगदान दिले त्याकडे दुर्लक्ष होणार नाही, शहांचा एकनाथ शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद। पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी, एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला, तर आमच्या अनुभवावरून मी सांगतोय आदित्य ठाकरेंचा निशाणा। निधीवरून कॅबिनेटमध्ये खून खराबा, दंगल होईल, राऊतांची प्रतिक्रिया। तर काल गृहमंत्र्यांनी एसएनसीला हटकलं, आज हट है कल कट है, शिंदेंवर टीका। अमित शहांच्या रायगड भेटीचं संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रण नव्हतं, शहांच्या दौऱ्यातनं संभाजीराजे छत्रपती यांना डावलल्याची चर्चा। संभाजीराजे हे रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलताना अजित पवारांचं वक्तव्य, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये पिकला हर्षा। विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का, विद्यार्थी फोडाफोडीच्या या संदर्भात सरकारी शाळांमध्ये त्यापेक्षा सुविधा आणि गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांकडून गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या, आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास टॉवेलच्या मदतीनं घेतला गळफास। आम्हाला देवाकडून न्याय मिळाला, आरोपीच्या दोन्ही भावांवर कारवाई व्हावी, पीडित मुलीच्या वडिलांची विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर पहिली प्रतिक्रिया। अक्षय शिंदे सारखी विशाल गवळीची हत्या, तर आरोपी विशाल गवळीच्या वकिलांचा आरोप। आरोपीला न्यायालयाकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती, आरोपीनं आत्महत्या केली तरी आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेचे वकील नीरज कुमार यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार सकारात्मक, तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि विविध योजना राबवणार, मंत्री संजय राठोड यांचं सोलापुरात वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज वर्ध्यातल्या आर्वी शहराचा दौरा, तर आर्वीमध्ये नवीन प्रशासकीय इमारतींचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। सीएम आर्वी मतदारसंघातील विकास कामांचाही आढावा घेऊन लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। पवारसाहेबांनी अनेक वर्ष विकास कामं करण्याचा प्रयत्न केला आणि मी देखील माझ्या परीनं विकास कामं करण्याचा प्रयत्न केला, बारामतीमधल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। माजी नगरसेवक संजय गाडी आणि संजना गाडींच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। ईव्हीएम सहज हॅक करून निकालात घोटाळे केले जाऊ शकतात, अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्स संचालिका तुलसी गबाड यांचं विधान। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबाड यांनी हे विधान केल्यानं हे विधान आता चर्चेत। भारतीय निवडणूक आयोग गबाड यांच्या वक्तव्यावर गप्प का, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचा सवाल, तर गबाड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या नोटिसा, तर सोनिया गांधी राहुल गांधी भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स या लिमिटेडच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारनं टाकलं पाऊल। मराठी भाषेवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बॅनरबाजी, तर मनसेनं दादरमध्ये लावलेले बॅनर्स सकाळी काढले। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंकडून मराठी की पाठशाला या कार्यक्रमाचं आयोजन, तर घाबरू नका चला मराठी भाषा बोलूया या आशयाचे हे बॅनर्स, चला करूया मराठी भाषेचा सन्मान, शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। कोण खैरे, चंद्रकांत खैरे कोण विचारतात त्यांना, खैरेंनी आता घरी बसून नातवंड सांभाळावीत, खासदार संदीपान भुमरेंची चंद्रकांत खैरेंवर टीका। सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल, पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध सुरू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल।
परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाचा माफीनामा, गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणांचा माफीनामा व्हिडिओही समोर. नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यामुळे झोळीतनंच उपचारासाठी तरुणीचा जीवघेणा प्रवास. झोळीच्या साह्यानं तरुणीला उपचारासाठी नेण्याची वेळ. आदिवासी भागात समस्यांचा पाढा कधी संपणार, गावकऱ्यांचा सवाल. यवतमाळमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, तर वादळी वाऱ्यामुळे राळे गावात प्रमोद ओंकार शेतकऱ्याच्या केळी बागेचं नुकसानीचे पंचनामे करण्याची आता मागणी. जळगावच्या रावेरमध्ये गारपीट आणि पाऊस, तर केळी बागांना याचा तडाखा. मका, केळी पिकांना फटका. 500 हेक्टरवर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज. हिंगोली मार्केट यार्डमध्ये हळदीच्या भावात 1000 ते 1500 रुपयांची घसरण. 16,000 रुपये प्रति क्विंटलचा दर 1,500 कमी झाला. दरम्यान शेतकऱ्यांची यामुळे चिंता वाढली.